तर लोकसभेतील पराभवानंतर पुन्हा एकदा राज्यसभेसाठी त्यांना ही चांगली संधी मिळालेली आहे आणि पुढे आता नेमकं काय होतंय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर महायुतीमध्ये अजित पवार मात्र एकटे पडले का, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी सर्वांकडूनच उपस्थित केला जातोय या दृश्यांच्या माध्यमातून। सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा एकही नेता या ठिकाणी उपस्थित नव्हता। छगन भुजबळ हे या उमेदवारीसाठी इच्छुक होते, मात्र आपण नाराज नाही आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय आणि सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीच्या वेळेला ते या ठिकाणी उपस्थित होते। 18 तारखेपर्यंत मुदत आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती एकंदरीत। आता कुठलाही अर्ज आलेला नाही, त्यामुळे बिनविरोध तुमची निवड ऑलमोस्ट झालेली आहे। काय प्रतिक्रिया आहे? 18 तारखेपर्यंत स्टेटमेंट ऑफिशियल देणार नाही। 18 तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे 18 तारखेपर्यंत मला अजून वाट बघावी लागेल। त्याच्यानंतरच आपण स्टेटमेंट देऊया। ज्या मित्र पक्षांच्या ताकदीवर तुम्हाला खासदार करण्यात येत आहे, अनऑफिशियली तुमचा विजय आहे। पक्षाचे आभार मानते मी। राष्ट्रवादी पक्षाने मला पक्षाची अधिकृत राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, पक्षाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच सर्व माझ्या पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, महायुतीचे सर्वच माझे सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी सगळ्यांचेच मी मनापासून आभार मानते आणि एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने आणि सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवलेला आहे, त्यासाठी मी नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेन। ज्या मित्र पक्षाच्या ताकदीवर तुम्हाला खासदारकी देण्यात येत आहे, रवींद्रजी, ज्या मित्र पक्षांच्या ताकदीवर खासदारकी देण्यात येत आहे, त्या मित्र पक्षांचे तुमच्या सोबत सहकारी या ठिकाणी दिसत नाही, याचा अर्थ हे मानायचा की मित्र पक्ष तुमच्याशी नाराज आहेत? अशी नाराजी तसे कुठे दिसली नाही, कारण सगळ्यांनी एकत्र मीटिंग घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना असं म्हटलं जातं, अनेक नेते मंडळांचं माझा फॉर्म भरायला भुजबळ साहेब पहिले आले। एका परिवारापुरता सीमित झालाय का असा प्रश्न जो आहे तो या गोष्टीने निर्माण झाला। आदरणीय भुजबळ साहेब सुद्धा आता माझ्या फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच कोणीही नाराज नाही। अजित पवार तुम्हाला तयार नव्हते अशी माहिती, ते खरंच तयार नव्हते, कारण काय 2 महिन्यामध्ये उमेदवारी दिल्याचा आनंद आणि समाधान। खरं तर मला पक्षाने आणि आपल्याला माहिती आहे की जनतेतूनच ही मागणी सतत होत होती। मी अनेक कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की अशा प्रकारचा आग्रह धरू नये म्हणून मीही अनेक कार्यकर्त्यांना विनंती केली होती, पण जनतेतूनच आपल्याला माहिती आहे की पहिली लोकसभेची उमेदवारी सुद्धा जनतेतूनच मागणी करण्यात आलेली होती आणि या उमेदवारीसाठी सुद्धा जनतेतूनच खूप मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आलेली होती। थँक्यू सो मच। थँक्यू सो मच। पार्थ पवार या तुमच्या उमेदवारी अर्ज भरताना नव्हते, त्यांचीही आग्रह होता, त्यांनाही उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांची मागणी होती। नाराज आहेत का? तुमचं काय बोलणं झालंय? त्यांनी स्वतःच सांगितलं की पार्थ पवारांनी स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे। स्वतःच सांगितलेलं होतं की सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊनच त्यांनी त्यांचा पण कार्यकर्त्याबरोबर हा आग्रह होता की मी उमेदवारी घ्यावी
आणि त्याच्यामुळे ही सगळ्याच पक्षाच्या सगळ्याच संमतीनं ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.